की हसन मुश्रीफ साहेब, तुम्ही सरकारमधले मंत्री महोदय, कॅबिनेट दर्जाचे मंत्री आहात, की तुम्हाला आमच्या सरकारवरती विश्वास नाही किंवा तुम्हाला तुमच्या सरकारवरती विश्वास नाहीये का? प्रशासन लावल्यानंतर दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं असतं. अंबाबाई महालक्ष्मी, अंबाबाईची कृपा, आशीर्वाद आपल्या पाठीशी होता. राज्याचे प्रमुख आदरणीय आमचं दैवत देवेंद्र फडणवीस साहेब मनापासून या लढ्यामध्ये साथ होती. खरं परवाची जी बैठक झाली बंगल्यामध्ये, सगळे एकत्र महायुतीतल्या सगळ्या नेत्यांनी एवढा विरोध केला की निवडणुका लागायला पाहिजेत. आणि साहेबांना एवढ्या कालचा जो आग्रह होता आणि सगळेच नेते की निवडणूक लागलं पाहिजे. आमची एकट्याची भूमिका होती की प्रशासन लागलं पाहिजेत. प्रशासन लागल्यानंतर पारदर्शकपणे निवडणुका व्हायला पाहिजेत. आणि ज्या पूर्वी 3800 होत्या, आता 37 मधल्या 1300 बाजूला करून निवडणूक घ्या अशी त्यांची घाई होती. आणि आम्हाला एवढंच म्हणणं होतं की हसन मुश्रीफ साहेब, तुम्ही सरकारमधले मंत्री महोदय, कॅबिनेट दर्जाचे मंत्री आहात आणि सातत्याने 5 वेळा मंत्री आहात. आणि तुमच्या सरकारमध्ये तुम्ही मंत्री असते वेळी आमचा एक प्रश्न होता की तुम्हाला आमच्या सरकारवरती विश्वास नाही किंवा तुम्हाला तुमच्या सरकारवरती विश्वास नाहीये का? आणि प्रशासन लावल्यानंतर दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं असतं. कारण आज कुठेतरी परमेश्वरच्या रूपाने ऐकलं आणि न्याय जेवते ते पूर्ण विश्वास होता. आणि लढ्यामध्ये माझे मित्र प्रकाश दलारे भाऊनी जी भूमिका सातत्याने राबवली आणि एवढा मोठा नेता अंगावर घेणं इझी नव्हतं. एवढं त्यांनी ज्या प्रेशरमध्ये काम केलं ते आम्ही त्याचा शब्दच बोलू शकत नाही. आणि याच्यामध्ये हे श्रेयमध्ये जास्त असतं मी प्रकाश भाऊला देईन की त्यांनी प्रयत्न, आमचे जे वकील महोदय त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे कुठेही बळी न पडता आज निर्णय दिला. आणि त्या न्यायदेवताला पण मी हायकोर्टचे आभार व्यक्त करीन आणि धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी चांगला न्याय दिला. आणि प्रशासक लागल्यानंतर आत्ता जे संचालक मंडळ आहेत त्यांना कुठेही आता संचालक बॉडीवरती ठेवता येणार नाही. आणि चांगल्या पारशा 1300 जे आपले सभासद आहेत त्यांचा चौकशी करून त्यांना पण न्याय मिळेल. आणि आपल्या हा लढा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आमच्या दूध डेअरीधारकांचा विजय आहे. आणि जनतेचा आशीर्वाद या सर्व घटकाला आपल्या सोबत होता. हा त्यांचा विजय आहे. जिल्ह्यातील जे आमचे दूध डेअरीधारक ह्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे हा विजय झालाय. आणि ही तर सुरुवात आहे. उद्यापासून आम्ही आमच्या कामाला लावू. गोकुळमधला जो भ्रष्टाचार आपण प्रत्येक वेळा बोलत आलो तो ह्या, आणि सगळ्यात पहिला मी कोल्हापूर मीडिया, लाईव्ह मीडिया आणि सर्व पत्रकार बांधवांचा मनापासून त्यांच्या संबंधात मी खूप अभिनंदन करेन की त्यांनी हा लढा आज चांगल्या पद्धतीने जनतेचा उठाव केला. आणि मला वाटतं त्याच्यात तुमचा पण सिंहाचा वाटा आहे. आणि असंच ही साथ चांगल्या कामासाठी आपला राहावा. आणि पुढे हे प्रशासन लागल्यानंतर तुम्हाला एन्क्वायरीमध्ये कळेल की आम्ही कुठल्या कुठल्या मुद्द्यावरती चौकशी केल्यानंतर तुम्हाला सत्य बाहेर येईल. आणि हा विजय गोरगरीब शेतकरी बांधवांचा आहे. आणि मी खूप आनंदी आहोत की तुमच्या सर्व आशीर्वादाने हा विजय मिळाला आणि आपल्याला सत्य लवकरच बाहेर येईल. आणि आत्ताच मला आदरणीय आमचे नेते किरीट सोमय्याजी मला एअरपोर्टला भेटले. ते मुंबईला चालले होते आणि आता मी मुंबईवर आलो आणि योगायोग सांगितलं. त्यांना पण सांगितलं किरीटजी आपली पण मदत लागेल. त्यांनी सांगितलं जे अधुरं काम आमच्याकडून राहिलं होतं शिवाजी आपण सर्व मिळून आता पूर्ण करूया, काळजी करू नको, निश्चिंत राहा असा शब्द दिला. म्हणून मला अजून खूप विश्वास वाटतो की पुढची लढाई अत्यंत, आणि आपल्याला असं कुठलं गैर नाही, फक्त जोश आमच्या दूधधारकावरती अन्याय झाला त्याच्यावरती आम्ही सर्व आम्ही पेटून उठलो आणि आम्हाला परमेश्वर न्याय दिला एवढंच म्हणून सांगितलं. आणि खास करून राज्याचे मुख्यमंत्री जे भ्रष्टाचाराच्या विरोधात सक्षमपणे भूमिका मांडतात, आज त्यांचे मी जेवढे माझ्याकडे शब्दच नाहीत. खरं असा देव माणूस आमच्या पाठीशी असल्यामुळे भविष्यात आम्हाला कुठली चिंता नाहीये. चांगली कामं करू आणि जनतेच्या हिताचीच कामं करू एवढंच मी बोलू इच्छितो. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.